डेक्कन जमीनामध्ये आपले स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा उत्तरची महत्त्वपूर्ण सदस्य नोंदणी कार्यशाळा 24 डिसेंबर रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाली। माननीय खासदार अशोकराव चव्हाण, माननीय आमदार भीमराव केराम, माननीय जिल्हा अध्यक्ष श्री किशोर देशमुख, प्रदेश सचिव गजानन कुगे यांची उपस्थिती होती। या कार्यशाळेस जिल्ह्यातील प्रदेश कार्यकारिणी सदस्य आघाडी मोर्चा, जिल्हा पदाधिकारी आघाडी मोर्चा, तालुका व शहर महामंत्री मोर्चा आघाडी अध्यक्ष व सरचिटणीस, सदस्य नोंदणी अभियान संयोजक, सहसंयोजक, प्रभारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, बँकेचे चेअरमन व संचालक अशांची उपस्थिती होती। नांदेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आजची उपस्थिती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना अभिनंदन करण्याचा आजचा दिवस आहे की आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून, आपल्या सर्वांच्या परिश्रमातून आपण जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला पहिल्यासारखे दिवस आज 9च्या 9 जागा मी पहिल्यासारखी दिवस माझी आठवतो मी काँग्रेसमध्ये असताना 9च्या 9 जागा मी काँग्रेसमध्ये असताना निवडून आणल्या होत्या आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे। आज भाजपच्या आणि मित्र पक्षाने 9च्या 9 जागा आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये आणू शकलो। त्याबद्दल एक टीम वर्क आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि मला वाटतं मी पक्षामध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झालेलं आहे असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे माझं मत या ठिकाणी व्यक्त करत आहे। हा फक्त मत व्यक्त करणे इतका हा विषय नाही आहे। मला याची जाणीव आहे ज्या पक्षामध्ये संघटना मजबूत आहे, ज्या पक्षामध्ये नेटवर्क कार्यकर्त्यांचं मोठं आहे, तिथे हमखास यश मिळण्याचे अनेक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पण मित्र, मी आव्हान स्वीकारलं आहे, नांदेडमध्ये करूच पण मराठवाड्यातल्या सर्व 8च्या 8 जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त ही सदस्यता मोहीम यशस्वी करून आगामी निवडणुका तितक्या जोमाने आम्ही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा सर्व नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला निवडून आणायचे आहे। 2 टप्पे पूर्ण झाले, लोकसभेला काही मर्यादित यश मिळालं आपल्याला, परंतु विधानसभेमध्ये लोकांनी भरभरून ती उणीव जी मागच्या लोकसभेची होती भरून काढली। निवडणुका खासदार आमदारांच्या होऊन गेल्या, आता निवडणुका तुमच्या हातात आहे। आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुका तुमच्या निवडणुका आहेत आणि मला तुम्हाला आश्वासित करायचं आहे, ज्या ताकदीने, ज्या उमेदीने तुम्ही आमच्या बरोबर राहिला त्याच ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत। जोरदारपणे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या, महानगरपालिका लोकल बॉडीज आपल्या जेवढ्या आहेत त्याही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणून देण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा आपण करणार आहोत। पण मी नुसतं म्हणून चालणार नाही, एक कार्यकर्ता सेन्सिटिव्ह लागतो, एक नेटवर्क लागतो। निवडणुका जिंकल्या जातात हा एक उमेदवार काही करू शकत नाही। उमेदवाराच्या मागे जे कार्यकर्त्याचं बळ असतं, जे कार्यकर्त्याचा प्रयत्न असतो, बूथ पातळीवर जाऊन सुद्धा मतदान करून घेण्या इतकं क्षमता ज्या ज्या कार्यकर्त्याने दाखवली तर बूथ निहाय आकडे आपल्या समोरच आहे। कुठल्या गावात बूथ प्लस राहिला, कुठल्या गावात गॅप राहतोय, तो गॅप आपल्याला भरून काढायचा। मला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की लहानसं मतभेद गावात आहे, मला एवढं असं राज्यात पाहिजे गावात पाहिजे एवढं बारीक बारीक करायला की सगळं अपाट झालं आपण व्यापार दृष्टिकोन विचार जर केला काय ना प्रत्येक गावात गट आहे, तट आहे, याचा हा मोठा तो मोठा, मी लहान तो नवीन हा जुना, सगळं बरोबर ठेवलं पाहिजे। महत्वाचं आहे ना, सगळ्या गोष्टी जुने जे काय असतील सर्वांचं मिश्रण झालं पाहिजे आणि दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर मला कसं रिझल्ट पडण्याशिवाय राहणार नाही।
कोणावरच मतभेद करायचा नाही. तो ताकदीने काम करेल तो पुढे जाईल. ही एकच स्लोगन आहे. ताकदीने काम कर, जुनं असो नवीन